वसईतील नैसर्गिक बावखळे नष्ट होण्याच्या मार्गावर, जलस्रोतांना आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. वसईच्या संस्कृती आणि पर्यावरणात महत्त्वाचं स्थान असणारे बावखळ एकापाठोपाठ नष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे जमिनीचा जलस्रोत घटत असून नैसर्गिक जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. बावखळ म्हणजे पाणी साठवण्यासाठी तयार केलेला विहिरीसारखा छोटा खड्डा. वसईच्या बोलीभाषेत त्याला बावखळ किंवा बावखल म्हणतात. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी 400 वर्षांपूर्वी ही बावखळे तयार करण्यात आली होती. या बावखलांमुळे नैसर्गिक जलस्रोत टिकतो आणि भूगर्भातील पाण्याची पातळी समतोल राखण्यास मदत होते. बावखळामुळे पाणी जमिनीत मुरून ते विहिरी आणि बोअरवेलला वर्षभर पाणी पुरवलं जातं. वसईत अनेक वर्षांपासून बावखले वसई पश्चिम परिसरातील पाण्याची गरज भागवत आहेत. त्याचा रोल आहे की जास्तीत जास्त जे पाणी आहे, पावसाचं पाणी, ते जमिनीत मुरवणं आणि ते जमिनीवाटे आपल्या विहिरीमध्ये येणं. त्यामुळे येथील लोकांना वर्षभर पिण्यायोग्य आणि चांगलं पाणी असं मिळू शकतं. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात वसईत 800हून अधिक सार्वजनिक व खासगी बावखले आहेत. मात्र यातील पी बावखले ही अतिक्रमण, माती भराव, कचरा टाकून बुजविली जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचेही नुकसान होऊ लागले आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन ही बावखळ व्यवस्था आपण कशा प्रकारे वाचवू शकतो, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि बावखळ वाचली तर आपल्या पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो आपण काही पर्सेंटेजपर्यंत आपण ते चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. बावखळे टिकविण्यासाठी वसईत बावखळे वाचवा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सामाजिक संघटना त्यासाठी पुढाकार घेत आहेत. आमच्या वसईमध्ये 800 ते 900 अशी विहिरी आहेत ज्या पडलेल्या आहेत, ज्या आमच्या पूर्वजांनी पाण्यासाठी आणि शेतीसाठी बांधलेल्या. ही जी आमची विहीर आहे, ही विहीर आम्ही गेली 15 वर्ष साफ करत आहोत. बावखलामध्ये म्हणजे स्वच्छता राखावी, कचरा जे पहिले म्हणजे इथे जे फेकलं जात होतं ते आता टाकू नये, जेणेकरून ह्या बावखलाची जी सुंदरता आहे ती आम्ही अशाच प्रकारे पुढे म्हणजे ते मेंटेन करू शकू. शहरी संस्कृतीत बावखळे अशी बुजविली गेली झाली तर येणाऱ्या काळात हा पर्यावरणाचा ठेवाच नष्ट होणार नाही, तर त्याचा प्रतिकूल परिणाम जैवविविधतेवर होणार आहे. शासनाने बावखळे वाचविण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.